सुप्रभात मंडळी, आपली सुप्रभात झालेली आहे. दरवेळेप्रमाणे गवत कापण्यापासून हा एक भारा कापलेला आहे, हा एक बैलांना घालायचा आहे, अजून एक 2 भारे कापायचे आहेत गायींसाठी आणि नंतर संध्याकाळसाठी पण. त्यामुळे आज बरंच काम बाकी आहे. गॅसच्या ऑफिसमध्ये पण जायचं आहे कारण गॅसचं कनेक्शन तिकडनं मुंबईवर नाही तर शिफ्ट करून घेतलं आहे. तर सिलेंडर घ्यायचे आहेत कारण सिलेंडर इज व्हेरी इम्पॉर्टंट. का दररोज चूल लावून, आता पावसात चूल लावणं पण थोडं कठीणच जाते. त्यामुळे गॅस गिजर आम्ही लावून घेतला आहे. मग ते गॅस गिजरला सिलेंडर पाहिजे. अशी बरीच कामं लाईन अप आहेत. आता पहिला गाईंना बैलांना खायला घालायचं आणि त्याच्यानंतर मग चंदगडमध्ये जायचं, असा सगळा उद्योग आज असणार आहे. आणि काल परत काम करता करता माझं बोट कापलं आहे. त्यात तुम्ही बघितलं, काल आम्ही एक कोल्हा पण रेस्क्यू केला. रेस्क्यू म्हणजे माहीत नाही तो जगेल की नाही, पण ती फिमेल शेवटी फॉरेस्टवाले येऊन घेऊन गेले. तेवढाच एक आपला छोटासा प्रयत्न. पुढे काय होईल नाही माहिती, किंवा काय झालं असेल नाही माहिती. असो, तर आता सध्या ही अशी कामं चालू आहेत. आम्ही लावलेलं भात पण बऱ्यापैकी आता उभारायला चालू झालेलं, म्हणजे उभारलेलंच आहे, पण ठीक आहे. जी प्रोसेस होती ती केलेली आहे सगळी. आता थोड्या दिवसांनी घरामध्ये एकदम भाताचा सुगंध दरवळेल आणि ते जे सुख आहे ते अश्विनी पहिल्यांदाच अनुभवेल आणि तिला खूप आनंद होणार आहे याची मला खात्री आहे. कारण रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघणं वेगळं आणि स्वतः आपण करणं, आणि जेव्हा आपण स्वतः कष्ट करून तो भात आपण जेव्हा खाईन ते सुख वेगळंच. माझ्या वहिनींनी पण आणि माझ्या पुतण्याने पण पहिल्यांदाच हे केलं. माझ्या पुतण्याला हे मला करायला लावायचं होतं, कारण आपल्या ताटात जो भात येतो आहे तो खायसाठी किंवा तो वाया घालवायच्या आधी त्याला त्याच्या मागचे कष्ट नक्की माहीत पाहिजेत. त्यामुळे त्याला आपण शिकवलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर असा सगळा हा विषय आहे. माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट आला आहे, पण यावर्षी पॉसिबल नाही आहे. पुढच्या वर्षी माझे मित्र, दादाचे मित्र जे कोणी असतील त्यांच्या लहान लहान मुलांना मी शेतामध्ये आणणार, इथेच माझ्या शेतामध्ये, आणि त्यांना तो भात लावायचा प्रोसेस आम्ही करायला लावणार. कारण का, त्यांना पण एक वेगळा अनुभव, स्वच्छ चिखलामध्ये खेळायचा अनुभव एक वेगळा. स्वच्छ चिखल का म्हणतो आहे तुम्हाला माहिती आहे, जो आपण रस्त्यावरचा वगैरे चिखल असतो किंवा बाकीच्या ठिकाणचा चिखल आणि आपला शेतातला चिखल, ह्याच्यात फरक भरपूर असतो म्हणजे 100% असतो. मग हा एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आहे, किंवा इथनं पुढे पण बघू. काही शेतीमध्ये जर कन्सेप्ट आपण करणार, म्हणजे शेती करणार, त्याच्यामध्ये काही वेळेला असलं आपल्याला मिळालं की जिथं आपण लहान मुलांतर्फे ते करून घेऊ शकतो, तर बघू आपण करू. ते काय काय होईल पुढे नाही माहिती, बघू. हे जे मामा चालले आहेत ह्या यांच्या घरच्या म्हशी आहेत 2, आणि यांच्याकडे बैल नाहीत आणि ट्रॅक्टरचा तर विषयच नाही. त्यामुळे ते म्हशी अवताला झुपतात, म्हणजे शेतीची मशागत ते म्हशीच्या द्वारे करतात. त्यामुळे पशुधन शेतकऱ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे यावरनं कळतं आहे. आपल्या मालकासाठी त्या म्हशी शेतातली सुद्धा कामं करतात, दूध पण देतात. म्हणजे एखाद्या जनावरावरती जीव लावला की ते जनावर त्याचं पांग फेडल्याशिवाय राहत नाही. ते ऐकूनच मला कसं तर वेगळं वाटलं की ते म्हशींना अवताला वगैरे झुकतात, पण ज्याची त्याची मजबुरी असते. पण त्यांच्यासाठी त्या म्हशी पण काम करतात, हे महत्त्वाचं आहे. तर मंडळी, आजचा दिवस संपत आलेला आहे. हा दिवसातला 3रा भारा आहे. अजून एक भारा कापायचा होता, पण एक काम आलं त्यामुळे नाही कापता येणार. आणि त्यात आपली तब्येत तर साथ देत नाही आहे. गेले आठवडाभर मला 3-4 दिवस झाले पोटात दुखतं आहे. पण शेवटी कसं आहे, करायला मी आणि असेल 2 जण आहे, त्यामुळे कामं तर करावी लागणारच. आणि आता शेवटचा भारा, त्याच्यानंतर निवांत आंघोळ करून बसणार. मग एक काम आहे, ते काम थोडं करून येणार. पुढे काहीतरी स्पेशल आहे, तिथं मला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर दिवसभराची सगळी कामं संपलेली आहेत. आता शेवटची 2च कामं बाकी आहेत दोन्ही गोट्यामध्ये. ती आता जाऊन केली की मग आपण मोकळे. आंघोळ करून कडकडीत पाण्यानं निवांत बसायचं, मग आपल्या पोटापाण्याचं बघायचं. आणि काल गुरुपौर्णिमा होती आणि मी एक पोस्ट शोधत होतो माझी. 2019मध्ये मी पोस्ट केलेली ती फेसबुकला. त्यावेळेला लॉकडाऊन लागलेलं आणि हातातनं सगळं गेलेलं. परत शून्यावरती आम्ही आलेलो, म्हणजे स्पेसिफिकली मी. त्यावेळेला मी काही लिहिलेलं होतं, मग ते आज तुम्हाला मी ऐकून दाखवतो, म्हणजे वाचून दाखवतो.
गुरुपौर्णिमेनिमित्त लिहिलेलं. तर ते असं लिहिलेलं: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा त्या परिस्थितीला ज्या परिस्थितीने माणसं ओळखायला शिकवलं. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा त्या रिकामी खिशांना ज्याने पैशाचं महत्त्व शिकवलं. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा त्या उपाशी पोटाला ज्याने अन्नाचं महत्त्व शिकवलं. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा त्या दुःखाला ज्या दुःखाने आयुष्यातल्या आनंदाचे क्षण उपभोगायला शिकवलं. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा त्या नशिबाला ज्या नशिबाने एकामागोमाग एक घाव करून या लोखंडाला तलवार बनायला शिकवलं. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आयुष्यातल्या ज्या आयुष्याने सारखं पाडून परत उभं राहायला शिकवलं. ज्या आयुष्याने मला मी बनायला शिकवलं. आपल्या आयुष्यात बरेच प्रसंग येतात. माझ्या आयुष्यात तरी खूप आलेत. माझ्या आणि माझ्या भावाच्या आयुष्यात, अश्विनीचं पण तिचा वेगळा स्ट्रगल आहे. कधीतरी आम्ही सांगू ती स्टोरी, तिची पण आणि माझी पण. आम्ही खूप काही बघितलं आहे. रॉक बॉटम हिट केलं आहे खूप वेळा, पण तिथनं आम्ही परत उभा राहिलो आहे. कारण कसं आहे, काहीतरी करायचं म्हटलं तर माघार घेऊन नाही चालत. तुम्ही एकदा पडाल, 2 वेळा पडाल, 3 वेळा पडाल. पडल्यानंतर उभारणं महत्त्वाचं आहे. तुम्ही किती वेळा पडता हे नाही महत्त्वाचं. त्याच्यानंतर तुम्हाला परत उभारलं पाहिजेत, परत चालत राहायला पाहिजेत. आणि आयुष्यात कधी ना कधी ती गोष्ट तुम्हाला मिळते ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असताय किंवा प्रयत्न करत राहताय. त्यामुळे कितीही काही झालं तरी जिद्द सोडू नका. आयुष्य हे असंच असतं. कधी ना कधी तुमच्या आयुष्यात ते तुम्हाला सगळं मिळेल ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. कधीतरी आम्हाला पण सगळं मिळेल ज्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. तर असं सगळं आयुष्य आहे. आणि जे मी लिहिलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.